नमस्कार, मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे काल आपण जो विषय घेतला की अ, ठाकरे बंधू एकत्र येणार का? आणि ठाकरे बंधू येतं आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे ह्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण बोललो. आज आपण ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाच्या बद्दल आपण विचार केला तर खरोखर मराठी माणसाचा ठाकरे बंधूंवर विश्वास आहे का? हे बाळासाहेब ठाकरे एक वेगळं प्रकरण होतं. बाळासाहेब ठाकरेंनंतरची परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरे असताना ज्या काही गोष्टी होत होत्या, ज्या कधी पटत नव्हत्या पण पटत नसल्या तरी बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्वाचा जो करिश्मा होता आणि त्यांनी जे मराठी माणसासाठी खरंच करून दाखवलं, म्हणजे मद्रासी लोकांना हाकलून देऊन तिथे गव्हर्नमेंटमध्ये आपल्या मराठी माणसांना नोकऱ्या हे करून दिल्या, हे खरोखर ते करून दाखवलं त्यांनी. त्याच्याबद्दल म्हणून त्यांच्याबद्दल एक प्रचंड विश्वास लोकांमध्ये होता. तसंच तुमच्या काय म्हणतात त्याला तसंच त्यांचं जे हिंदुत्व होतं, म्हणजे 92चे दंगले, त्याच्यामधले हे भिवंडीमध्ये झालेले दंगे, त्याच्यामधलं शिवसेनेचा जो वाटा होता, त्यामुळे शिवसेनेचा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं मराठी प्रेम आणि हिंदुत्व याच्याबद्दल काही दुमत नव्हतं. त्यांच्याबद्दलची आणखीन काही वेगळी मतं असू शकतात, नाही असं नाही आहे, पण ती वेगळी मतं असताना सुद्धा त्याच्यामध्ये ह्या दोन गोष्टींवर ते सगळं पुसलं जायचं. आता हे 2012 सालापर्यंत जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंतची गोष्ट वेगळी होती. मग त्याच्यामध्ये नारायण राणे, बाळासाहेब असतानाच नारायण राणे शिवसेना सोडून गेले, राज ठाकरे शिवसेना सोडून गेले. राज ठाकरेंनी स्वतःची मनसे काढली आणि मनसे काढून त्यांनी निवडणुकीमध्ये सुरुवातीला चांगलं यश मिळवलं. म्हणजे त्यांचे 13 आमदार होते आणि 13 आमदार म्हणजे खरोखर त्यांचा एक करिश्मा होता आणि करिश्मा आजही आहे त्यांचा, नाही असं नाही, करिश्मा होता. आणि त्या करिश्माच्या ह्याच्यामध्ये त्यांनी 13 लोक निवडून आणले. लोकसभेला काही लोक पाडली, विधानसभेला काही लोक पडली, त्यांच्यामुळे पडली. म्हणजे त्यांचा तो एक डायलॉग आजही मला आठवतो आहे 2009च्या निवडणुकांनंतर, की मैंने एक ही मारा, अमिताभ बच्चनचा कुठला तरी डॉनमधला डायलॉग, एक ही मारा जो सॉलिड मारा, हा त्यांचा डायलॉग आजही तो माझ्यामध्ये यूट्यूबवर पण असणार आहे काय. आणि त्याच्यानंतर त्यांना परत यश एवढं मिळालं नाही. हे यश का मिळालं नाही? म्हणजे राज ठाकरेंना जे 2009मध्ये जी मतं मिळाली आमदारकीला किंवा इवन नगरसेवकाला सुद्धा त्यांना काही ठिकाणी चांगली मतं पडली. ती मतं पडली ही मराठी माणसाचीच पडली आणि ती काही शिवसेनेतली फुटून त्यांना ती मतं पडली. पण आज आपण फक्त मुंबईपुरतं बोलू, महाराष्ट्रापुरतं नाही, मुंबईपुरतं बोलू तर मुंबईमध्ये साधारणतः 28-29% मराठी माणसं आहेत. ही सगळी 28-29% मराठी माणसं ही ठाकरे बंधूंना मतं देणार का काय? म्हणजे 28-29% मराठी माणसं असतील तर 70-72% हे परप्रांतीय आहेत आणि ती सगळे भाषिक आहेत त्याच्यामध्ये. मग ह्या सगळ्या भाषिक लोकांनी कधी म्हणजे यांना काय म्हणतात त्याला, बाळासाहेबांना मतं दिली नाही. ते प्रामुख्याने BJPला मतं देत आलेली आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीचं माझ्या माहितीप्रमाणे मुंबईमध्ये काही अस्तित्वच नाही आहे. जे काही थोडंफार होतं ते पण संपलेलं आहे. BJPचं आणि मनसेचं आणखीन शिवसेनेचं. त्यातून 2012 साली जेव्हा काय म्हणतात त्याला, बाळासाहेब वारले, तर बाळासाहेब गेल्यानंतर 2014 साली जेव्हा निवडणुका झाल्या, कशाच्या, तुमच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्या विधानसभेच्या निवडणुकींमध्ये युती तुटली आणि त्याच्यामध्ये भाजप काय म्हणतात त्याला 122 सीट घेऊन निवडून आलं. आणखीन आपले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आणि अगदी सुरुवातीला बघितलं तर एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेता होऊन
महाराष्ट्राच्या काय म्हणतात त्याला विधानसभेमध्ये होते. आणि मग नंतर उद्धव ठाकरेंना 63 सीट मिळून त्यांनी यांना पाठिंबा दिला. असो, हा वेगळा भाग आहे. आणि मग त्याच्यानंतर जो 5 वर्षाचा काळ आहे, जो उद्धव ठाकरेंनी भाजपला त्रास दिला आणि त्याच्यानंतर 2019 साली युतीमध्ये परत जिंकल्यावर मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी जो भाजपला दगा दिला, तो दगा खूप मोठा दगा होता आणि मोठा फटका बसला तो त्याचा त्यांना, आणि त्याच्यामध्ये त्यांचं अस्तित्व गेलं. राज ठाकरेंचं इन द मीन टाईम ते ह्याच्या काय म्हणतात त्याला 2012 साली त्यांच्या हातामध्ये नाशिकची सत्ता आली. आणि नाशिकची सत्ता आल्यानंतर असं वाटलं होतं की नाशिकचा राज ठाकरे कायापालट करतील, पण तसं न होता नाशिककरांची राज ठाकरेंवर प्रचंड नाराजी होती मनसेवर. त्याच्यानंतरच्या ह्याच्यामध्ये सगळे रिझल्टच कळले की काय झालं आणि काय नाही झालं ते. म्हणजे त्याच्यानंतर त्या लोकसभेमध्ये सुद्धा त्यांना कधी यश आलं नाही, विधानसभेमध्ये सुद्धा त्यांना अजिबात यश आलं नाही. एकच सीट आली 2024मध्ये, तर अजिबातच ती त्यांना सीट मिळाली नाही. आणि राहिला प्रश्न उद्धव ठाकरे. जी बाळासाहेबांबद्दलची जी आत्मीयता किंवा जे बाळासाहेब ठाकरेंबद्दलचे जो काय म्हणतात त्याला एक विश्वास होता किंवा त्यांचं हे कर्तृत्वावर जेव्हा एक सलाम होता, तो उद्धव ठाकरेंच्या ह्याला अजिबात नाही. त्यातून उद्धव ठाकरेंनी पवारसाहेबांशी हात मिळवणी करून मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यावर ते त्यांचं जे काही राजकारण होतं त्या राजकारणामध्ये त्यांनी अक्षरशः मराठी माणसाचा बळी दिला. उद्धव ठाकरेंनी मराठी माणसांचा बळी घेतला. म्हणजे जलेबी फाफडा आपडा जलेबी फाफडा आहे आणि उद्धव ठाकरे आपडा, अशी काहीतरी ती एक मोठी काय म्हणतात त्याला घोषणा पण होती. आता मी गुजराती लोकांना हे करत असताना गुजराती लोकंसुद्धा मुंबईचीच बऱ्यापैकी बरेच लोक मुंबईमधली आहेत, जरी गुजराती असले तरी. पण आज ही जी मराठी माणसं आहेत, या मराठी माणसांना यांनी काय केलं? मराठी माणसासाठी म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी काय केलं ते तो भाग सोडून द्या. 2012 नंतर तुम्ही बघितलं तर जो मराठी माणूस तिथे मुंबईमध्ये आहे, त्याच्या भवितव्यासाठी किंवा त्याच्या सुरक्षितेसाठी यांनी काय केलं? म्हणजे ज्या चाळी वगैरे पाडल्या रिडेव्हलपमेंटमध्ये जात होत्या, ज्या बिल्डर्सला आजही बरेच लोक आहेत, आणि त्याच्यामध्ये फक्त मी उद्धव ठाकरे म्हणत नाही आहेत, इवन ही आत्ताची एकनाथ शिंदेंची जी शिवसेना आहे यांच्याबद्दलसुद्धा ह्या तक्रारी आहेत. म्हणजे मराठी माणसाला संपवण्यामध्येच ह्या लोकांचा हात आहे. म्हणजे एखादा गुजराती मारवाडी बिल्डर किंवा पंजाबी बिल्डर ही ह्या लोकांना हाताशी धरून तिकडच्या मराठी माणसांना तिथून गुंडगिरीनी यांनी बाहेर काढून यांनी परप्रांतीय तिथे बसवलेत. आज जे परप्रांतीय दादरमध्ये किंवा इतर ठिकाणी मुंबईमध्ये जे बसतात, त्यांचे ते कोणाला हप्ते देतात, कोणामुळे ते हे होतात? आज पुण्यामध्ये तुम्ही बघितलं तर फर्ग्युसन रोडला जे मुसलमान लोक आहेत, बंगाली मुसलमान लोक आहेत, त्यांना उठवण्याचा कुठलाही शिवसैनिक प्रयत्न करत नाही किंवा कुठला मनसे सैनिक प्रयत्न करत नाही. भाजपने करायला पाहिजे हा भाग सोडून द्या, पण मराठी माणसासाठी म्हणून आज मराठी माणसाला कुठे वडापावची गाडी टाकायची असेल किंवा कुठे काय टाकायचं असेल तर ह्यांना हप्ते दिल्याशिवाय तो करू शकत नाही. ज्या त्या एरियामध्ये आज कुठला मराठी बिल्डर असेल तर तो बिल्डर असेल तर त्या बिल्डरला त्या एरियामध्ये समजा बांधकाम करायचं म्हटलं किंवा काही करायचं म्हटलं तर तिकडचा लोकल शिवसैनिकचा त्याला सपोर्ट असतोच असा नाही. म्हणजे ह्यांचं भ्रष्टाचाराचं जे गणित आहे हे कुठपर्यंत आहे? म्हणजे रस्त्यावर बसणारे भाजीवालीकडनं सुद्धा हे हप्ते घेतात. नाही, यांना मराठी माणसांचं प्रेम अजिबात नाही. म्हणून यांना मराठी माणसं मतं देत नाहीत. आज राज ठाकरे आणखीन उद्धव ठाकरे खरंच एकत्र आले तर किती मतदान होईल त्यांना? तुम्हाला असं वाटतं मुंबईची सत्ता त्यांना परत मिळेल? अमराठी माणसं तर त्यांना यांना मतच देणार नाहीत पहिली गोष्ट.
म्हणजे आज जे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्यांचे ते कंपाऊंडर संजय राऊत हे जे काही प्रकारचा प्रचार करतायत, जी काही प्रकारची यांची भाषा आहे, याच्यावर त्यांना सुशिक्षित मराठी माणूस यांना मत देणार नाही. आणि यांनी पत्राचाळीमधली जी मराठी माणसं घालवली आहेत, इतर ठिकाणची जी मराठी माणसं घालवली आहेत यांनी, त्यामुळे मराठी माणूससुद्धा सुशिक्षित मराठी माणूस आणखीन अत्याचार ज्याच्यावर झालेला आहे असा मराठी माणूस कधीही यांना मत देणार नाही. हे भाजपच्या बरोबर असल्या कारणामुळे भाजपची मतं यांना पडत होती. सुशिक्षित मराठी माणूस हा भाजपमुळे यांना मत देत होता. आज तो भाजपला मत देईल, तो मनसे किंवा यांना मत देणार नाही. यांनी यांची आता ह्याच्यामध्ये बदलण्याची जी हे आहे मानसिकता आहे, ही राज ठाकरेंमध्ये बदलण्याची मानसिकता आहे, पण उद्धव ठाकरेंमध्ये नाही, अजिबात नाही. कळलं? त्यामुळे मराठी माणूस हे जे परप्रांतीय जे आत्ता बंगाली किंवा UPचे भैये वगैरे जे बसलेले आहेत आत्ता तिथे, त्यांना काढून मराठी माणसं यांना बसवायला काय झाली? हे बसवणार नाहीत, कारण भैयांकडनं किंवा यांच्याकडनं यांना बऱ्याच गोष्टी मिळतात. त्यामुळे मराठी माणसाचा विश्वास नसल्या कारणामुळे मराठी माणसं यांना मत देणार नाहीत. त्यामुळे यांच्या हातात मुंबई येणार नाही. हे एकत्र आलेत तरीही. समज पुढचा व्हिडिओ आपण ह्याच्यावरच बनवणार आहोत, पण एका वेगळ्या ह्यानी हे एकत्र आले तर काय होऊ शकतं. धन्यवाद.